आता थेट जाणार आहोत मुंबईतल्या दादर टीटी या ठिकाणी जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय सध्याचे अपडेट्स? जुई, सध्याचे अपडेट सांगशील? दादर टीटी या ठिकाणावरतीच तू आहेस का? नेमकी काय तिथली स्थिती? दादर मध्ये पाणी वाढत चाललं आहे। जसा जसा पाऊस पडतोय तसं तसं हे पाणी देखील वाढतंय। मगाशी अवघड थोडं पाणी होतं, म्हणजे रस्ता आणि फुटपाथ याच्यामधला फरक दिसून येत होता। मात्र आता रस्ता कुठला आणि फुटपाथ कुठला हेच कळत नाहीये। नागरिक याच पाण्यातून आपली वाट काढतायत। ज्यांना कामावर जाणं अत्यावश्यक आहे ते सगळे कामावर जात आहेत याच पाण्यातून वाट काढत। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी इथे उपस्थित आहेत आणि पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न हे सगळे करत आहेत। मुंबई पोलीस देखील इथे उपस्थित आहेत आणि जिथे जिथे गाड्या जाणं शक्य नाहीये तिथे तिथे ते गाड्यांना जाण्यापासून देखील अडवत आहेत। मात्र पावसाचा जोर सध्या मुंबईमध्ये वाढत चालला आहे। पाऊस जरा देखील विश्रांती घेत नाहीये। पहाटे सुरू झालेला हा पाऊस त्याचा जोर अजूनही कायम आहे। त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच आता धांदल झाली आहे, कारण का पाणी आता वाढायला सुरुवात होते। रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचतंय आणि मुंबई लोकल सेवेवरती देखील याचा परिणाम झाला आहे। दुसरीकडे शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत, परंतु ज्यांना कामावर जाणं गरजेचं आहे ते सगळेच आता बाहेर पडले आहेत। मात्र याच पावसाच्या पाण्यातून त्यांना वाट काढावी लागते। प्रज्ञा, आता जर आपण वेळ पाहिली तर मग 9 वाजले आहेत आणि केवळ अर्धा तास उरला आहे भरतीसाठी। जर हा पाऊस असाच कायम राहिला भरतीच्या वेळेला तर मात्र मुंबईकरांना चिंता करणं खरंच गरजेचं होणार आहे, कारण का भरतीचं पाणी आणि पावसाचं पाणी एकत्रित मिळून मुंबईची तुंबई होऊ शकते, जी आता देखील झाली आहे। मात्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील आपण नाकारू शकत नाही, कारण का पावसाचा जोर हा कायम आहे आणि ठिकठिकाणी मुंबईमध्ये आता पाणी गुडघ्याच्या वर जायला सुरुवात झाली आहे। नक्कीच जुई, तुझ्याकडनं आणखीन अपडेट घ्यायचे आहेत, मात्र आता थेट जाणार